असाल तुमच्या जीवनामध्ये ते चांगलं करा. आणि जे चांगलं कर्म कराल, त्या चांगल्या कर्मासाठी माझी तुम्हाला नेहमीच साथ राहील. मी नेहमीच तुमचा उद्धार करेन. मी नेहमीच कायम तुमच्या सोबत असेन. पण तुमची कर्म हे उत्तम असायला पाहिजे. तुमचे विचार हे उत्तम असायला पाहिजेत. कुठल्याही वाममार्गाने जाऊ नका. वाईट मार्गाचा अवलंब करू नका. त्याची फळं तुम्हाला भोगावीच लागणार आहेत. जरी माझी तुम्ही भक्ती केलीत तरी, माझी सेवा केलीत तरी. त्याचे परिणाम फक्त मी कमी करू शकतो. दुसरं काही करू शकणार नाही असं स्वामींचं सांगणं असतं. पण आपण मात्र तसं करत नाहीये. कारण आपण मनुष्य आहोत आणि कलियुगातला पण माणूस आहोत आणि कलियुगातला माणूस हा लालची आहे. त्याला भल्या-बुऱ्याची कळतं, भलं-बुरं कळतं, जाण असते, पण तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यात नंतर दुर्लक्ष केल्यानंतर फक्त त्याच्या हव्यासापोटी, त्याच्या या सगळ्या विकारांपोटी तो त्याच्या हातून वाईट कर्म घडतात आणि नंतर मग पुढे जाऊन त्याचे परिणाम भोगावे लागतात.